Welcome to in this online classroom to all 9th class students. इयत्ता 9वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासरूममध्ये स्वागत आहे. हार्टी वेलकम. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा पहिलाच पिरियड आहे आणि पहिल्या पिरियडचाच हा व्हिडिओ आहे. माझ्याकडे तुमचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 हा विषय अध्यापनासाठी आहे आणि त्यातला हा चॅप्टर नंबर 1 जो आहे याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. मागच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी सगळ्या प्रकरणाची माहिती दिलेली लेसनची, त्यावर किती मार्क असणार आहे हे सांगितलेलं आहे. काही मुलांना मी फोटोग्राफ्स पाठवले होते, त्यावर काही प्रश्न तयार करायला सांगितले होते, ते मुलांनी केले पण. त्या सर्वांचं एकदा पुन्हा मी कौतुक करतो. तर आता आपण प्रामुख्याने आज खऱ्या अर्थाने आपण इयत्ता 9वीच्या फर्स्ट लेसनला सुरुवात करीत आहोत, सायन्स टेक्नॉलॉजी पार्ट 2च्या. तर याचं नाव आहे, पाठाचं काय नाव आपल्या, क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. आपल्याला या वर्गामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्टचा अभ्यास करायचा आहे. आता प्रश्न असा आहे, प्लॅन्टचं क्लासिफिकेशन का बरं करायची गरज? मला सांगा, तुम्ही सगळे जर मुलं शाळेतले गोळा केले, आपल्या शाळेमध्ये समजा 1700 मुलं आहे, 1500 मुलं आहे, जे असतील ते, समजा आपण या मुलांना एकत्र केलं आणि कोणाला कुठेही बसवलं, लहान मुलाला मोठ्या मुलाला एकत्र शिकवता येईल का? तुम्ही बरोबर शिकाल का? नाही शिकणार. मग तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे म्हणून मी काय केलं पाहिजे, आम्ही काय करतो तुम्हाला वी डिवाइड यू इन डिफरंट ग्रुप्स. तुमचे मी काय करतो, आम्ही ग्रुप करतो. लहान मुलांचा एक ग्रुप, त्याला 5 वर्ग नाव दिला आपण. त्यानंतर त्यापेक्षा मोठ्या मुलांचा 6वा वर्ग, त्यापेक्षा मोठ्यांचा 7वा वर्ग, असे आम्ही मुलांना काय करतो, मुलांना आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड करतो. वी मेक द स्मॉल ग्रुप ऑफ द स्टुडंट्स फॉर इझी लर्निंग. कशासाठी? सहज शिकता यावं म्हणून. काय केलं आम्ही मग? अरेंजमेंट ऑफ स्टुडंट्स इन मेनी स्मॉल ग्रुप. कशानुसार? ॲज पर सिमिलॅरिटी, सारखेपणामुळे आणि डिफरन्समुळे. त्याला म्हणतात, काहीच नाही, याला काय नाव आहे, सिम्पल आहे, याला म्हणतात क्लासिफिकेशन. कोणाचं केलं हे? तुमचं केलं. काहून केलं? कारण सगळे विद्यार्थी सारखे नाही आहेत म्हणून. सगळे विद्यार्थी सारखे आहेत का? नाही आहे म्हणून काय केलं आपण, यांचे ग्रुप केले, अनेक ग्रुप केले वयानुसार, आणि त्यामध्ये यांना काय केलं आपण, क्लासिफाईड केलं, मुलांना डिव्हाइड केलं. ठीक आहे. सो क्लासिफिकेशन ऑफ स्टुडंट्स कशी व्याख्याची तयार होईल डेफिनेशन? अरेंजमेंट ऑफ स्टुडंट्स इन डिफरंट स्मॉल ग्रुप्स अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. 10वीचा मुलगा आणि 5वीचा ग्रुप डिफरंट आहे की नाही, म्हणून ॲज पर डिफरन्सेस. आणि सेम मुलं एका ग्रुपमध्ये, याला पहिला म्हणतो आपण सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. तर पुन्हा एकदा पहा, क्लासिफिकेशन ऑफ स्टुडंट्स ही व्याख्या कशी होईल सांगा बरं? अरेंजमेंट ऑफ स्टुडंट्स, ऑल स्टुडंट्स सगळे आले याच्यामध्ये, इन मेनी स्मॉल ग्रुप्स. कशानुसार? ॲज पर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ स्टुडंट्स. मग यावरून कोणतं शिकणार आहोत आपण? क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. आता एवढे प्लॅन्ट आहेत, स्मॉल अल्गी, पाण्यातलं तुम्ही बघितलं का, शैवाळ, हिरवं असते बघा, फिलॅमेंट बॉडी असते, तंतूसारखी बॉडी असते, धाग्यासारखी बॉडी असते, याची असते की नाही शैवाळची. तर एवढा मोठा वडाचं झाड, तर लहानापासून मोठ्यापर्यंत देर आर डिफरंट टाईप ऑफ प्लॅन्ट्स. अनेक प्रकारचे प्लॅन्ट आहेत. अर्धे सेम, सर्व सेम आहेत का? डिफरंट आहेत. मग या सगळ्यांचा आपण अभ्यास एकत्र करणार शक्य आहे का? असं म्हटलं इतक्या मुलांना एकत्र बसून शिका, जमणार आहे का ग्राउंडवर? नाही जमणार ना. मग असंच प्लॅन्ट्स आहे. टू स्टडी इझिली ऑल द प्लॅन्ट्स, बिकॉज ऑल द प्लॅन्ट्स आर नॉट सेम. साईज इज डिफरंट, कलर इज डिफरंट, शेप इज डिफरंट, देअर ग्रोईंग प्लेस, जे जिथं वाढतात ना ते
डिफरंट आहे. सम ग्रो ऑन द माउंटेन, सम ग्रो ऑन द लँड, सम ग्रो ऑन द वॉटर, सम ग्रो अंडर द वॉटर, आहे की नाही. डिफरंट टाईप ऑफ प्लॅन्ट आहे. म्हणून काय म्हटलं आपण मग, अरेंजमेंट ऑफ प्लॅन्ट्स इन डिफरंट टाईप ऑफ ग्रुप्स ॲज पर सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. व्याख्या तेच आहे. इट इज कॉल्ड एज क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. ही झाली पाठाची याची व्याख्या. व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट. पक्क माहीत ठेवा. काय करायचं सांगा बरं. प्लॅन्ट्स आर डिवायडेड, ऑल द प्लॅन्ट्स, इन स्मॉल ग्रुप, मेनी स्मॉल ग्रुप्स. कसे. नंबर 3, ॲज पर सिमिलॅरिटी, सारखेपणा, अँड डिफरन्सेस, वेगळेपणा, यानुसार. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. ठीक आहे. 3 गोष्टी माहीत ठेवायच्या. आता मी तुम्हाला जे काही या पाठात सांगणार आहे, तुमच्या लक्षात जे येईल ते विचारा, जे नाही येईल तेही विचारा, प्रश्न बनवा याच्यावरती. स्मॉल क्वेश्चन म्हणायचं. असं बनलं होतं. व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. काय केलं आपण. अरेंजमेंट ऑफ प्लॅन्ट पहिला शब्द, किंवा डिव्हिजन म्हणा चालेल, असं काही नाही. डिव्हिजन ऑफ प्लॅन्ट इन मेनी स्मॉल ग्रुप्स अकॉर्डिंग टू म्हणा किंवा ॲज पर म्हणा, सिमिलॅरिटी ऑर डिफरन्सेस, ऑन द बेसिस ऑफ, मला असे म्हणता येईल, ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटी ऑर डिफरन्सेस, इट इज कॉल्ड ॲज क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट. पहिले आपलं पाहायचं. आपण सगळे स्टुडंट्स आपलं क्लासिफिकेशन शाळेनं कसं केलं, अनेक वर्गामध्ये केलं ना, असंच प्लॅन्टचं. आता याच्यामध्ये पहिल्यांदा पाहूया आपण सगळ्यात लिव्हिंगचं कसं केलं क्लासिफिकेशन. लिव्हिंग जे आहेत, आता लिव्हिंग म्हटलं की फक्त प्लॅन्ट आहेत का, ॲनिमल पण आहेत. सो ऑल लिव्हिंग्स हाऊ दे आर क्लासिफाईड, यांचं क्लासिफिकेशन कशाप्रकारे केलं गेलेलं आहे. तर एक सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचं नाव आहे रॉबर्ट व्हिटकर. का नाव आहे. रॉबर्ट व्हिटकर. तिकडचं नाव आहे, इंग्लंडमधलं नाव आहे. त्यांनी काय केलं, जगातले सगळे लिव्हिंग पृथ्वीवरचे जेवढे आहेत ना, त्यांचं केलं क्लासिफिकेशन. यांचे स्मॉल ग्रुप पाडले. कशानुसार. सिमिलॅरिटी आणि डिफरन्सनुसार. तर लिव्हिंग्स ऑफ द अर्थ दे डिवायडेड इन द 2 स्मॉल ग्रुप. फर्स्ट पहिले 2 गट पाडले, स्मॉल ग्रुप पाडले. पहिला कोणता होता. प्रोकॅरिओटिक लिव्हिंग. कोणतं होतं. प्रोकॅरिओटिक लिव्हिंग. म्हणजे यांची सेल जी होती बॉडीमधली, आता सगळे लिव्हिंग हे कायचे बनले आहे, सेलची. अशी तुम्हाला म्हटलं बिल्डिंग, तुम्ही तुमचं घर वगैरे आहे, तुमची बिल्डिंग, तुमच्या घरच्या जे इमारत जी आहे कशी बनली आहे, विटाची बनली आहे की नाही. असंच लिव्हिंगची बॉडी कशाची बनली आहे, सेलची बनली आहे. तर यांचे जे सेल होते, हे सेल्स सिम्पल, ज्या सगळ्या म्हणजे लिव्हिंगचे सेल, मग तो ॲनिमल असो की प्लॅन्ट असो, ज्यांचे सेल सिम्पल आहेत, प्रोकॅरिओटिक. सिम्पल म्हणजे प्रोकॅरिओटिक म्हणजे कसं, अनडेव्हलप सेल. याच्यामध्ये न्यूक्लियस सेपरेट नाही राहत, न्यूक्लियस मेम्ब्रेन नाही राहत, म्हणून याचं नावच आहे प्रोकॅरिओटिक. प्रो म्हणजे फॉल्स आणि कॅरिओट म्हणजे न्यूक्लियॉन. न्यूक्लियस राहत नाही स्पेशल. जसं आपल्या बॉडीची सेल आहे त्यामध्ये न्यूक्लियस सेपरेट असतो, त्याला काय असतो, मेम्ब्रेन पण असतो, आवरण पण असतो. इथे असं नसते. जसं म्हटलं बॅक्टेरिया सेल विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन, विदाऊट सेल ऑर्गॅनेल्स, ते बी नाही राहत, सगळं एकत्र राहते. त्याला म्हणतो आपण अनडेव्हलप सेल. म्हणून नाव आहे प्रोकॅरिओटिक सेल. प्रो म्हणजे फाल्स, कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस. तुम्ही सर्व शिकले हे 8वीमध्ये झाले तुम्हाला मागच्या वर्षी. डबल मी याची रिव्हिजन करतो. प्रोकॅरिओटिक लिव्हिंग या सगळ्यांचं बनवला एक ग्रुप, त्याला म्हणतात किंगडम मोनेरा. का नाव आहे, किंगडम मोनेरा. आता रॉबर्ट व्हिटकरनं काय दिलेलं आहे, 5 किंगडम सिस्टीम. त्यांनी किती दिले किंगडम, 5 दिले किंगडम. तर पहिला किंगडम कोणता होईल, मोनेरा. कोणत्या लिव्हिंगचं, ज्यांच्यामध्ये कोणती सेल आहे, प्रोकॅरिओटिक सेल. ती सेल कशी असते, विदाऊट न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि सिम्पल सेल. असे सगळे लिव्हिंग जे असे आहेत सेलवाले, अशा प्रकारे सेलवाले आहेत ना, यांचा एक ग्रुप पाडला. याला नाव आहे किंगडम पहिला मोनेरा. याला पहिला किंगडम. 5 पाहता कोणते कोणते समोर समोर. सेकंड लिव्हिंग त्याला नाव आहे युकॅरिओटिक लिव्हिंग.
कारण त्यांची शेल कशी आहे, युकॅरियोटिक आहे. यू म्हणजे ट्रू, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस, यांच्यामध्ये खरा न्यूक्लियस आहे, जसं आपल्या बॉडीतला आहे ना. डॉंकी मंकी यांच्या बॉडीतला आहे. मँगो वगैरे आहे, मोठे मोठे प्लॅन्ट आहे, यांच्यामधलं असं सेल आहे. कसं आहे, यू कॅरियोटिक, यू म्हणजे ट्रू आणि कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस. ट्रू कॅरी ऑन, रिअल न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस, असे लिव्हिंग आहेत. आता हे बी लिव्हिंग आहेत, यांच्यामध्ये जे रिअल न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस, आता हे सगळे का सेम आहेत का पुन्हा ते नाही. त्यामध्ये काही काहीची बॉडी फक्त एका सेलची बनली आहे, म्हणून त्याला म्हणतात युनिसेल्युलर लिव्हिंग. काही काहीची बॉडी मेनी सेलची बनली आहे, बॉडी मेड ऑफ मेनी सेल्स, त्याला म्हणतात मल्टीसेल्युलर लिव्हिंग. तर सगळे जे ऑल द लिव्हिंग दे हॅव ओनली कोणती सेल, युकॅरियोटिक सेल, बट कशी आहे, सिंगल सेल आहे बॉडीमध्ये. त्यांचं बनला एक ग्रुप, याला म्हणतात किंगडम सेकंड, प्रोटिस्टा. हा किंगडम कोणाचा आहे, युकॅरियोटिक युनिसेल्युलर लिव्हिंग्स. कोणते लिव्हिंग, युकॅरियोटिक, न्यूक्लियस सेपरेट असलेले, मेम्ब्रेन असलेले, त्यांचा बनला एक गट, प्रोटिस्टा. त्याच्यानंतर आता हे जे प्रोटिस्टा झाला संपला, इथं दुसरं कोणते आता हे मल्टी सेल्युलर लिव्हिंग. त्याची बॉडी पुष्कळ सेलनं बनली आहे. तुमची बॉडी तुम्हाला माहीत आहे किती सेलनं बनली आहे. तुमच्या बोटाच्या टोकावर समजा तुम्ही बोट कापला आणि बघितले, तुम्ही सेल मोजल्या, क्रोर्स ऑफ सेल आहेत, करोड सेल आहेत. सांगा नुसत्या बोटाच्या टोकावर, मग बाकी बॉडीमध्ये किती असणार, नंबर ऑफ इन्न्युमरेबल, इन्फिनाईट, पुष्कळ आहेत, मेनी. आता हे असेच बाकीचे लिव्हिंग आहेत आपल्यासारखी, बाकीचे आहेत ना, प्लॅन्ट आहे, ॲनिमल आहेत, सगळे कसे आहेत, मल्टी सेल्युलर. सेल कोणती यांची, युकॅरियोटिक आहे, पण मेनी सेल आहे म्हणून मल्टी सेल्युलर. आता यांच्यामध्ये आणखी दोन प्रकार आहेत. काहीच्या सेलमध्ये काय असते, सेलवाल असते. काय असते, सेलवाल. जसं हे प्लॅन्ट आहेत, यांच्या सेलमध्ये काय असते, प्लॅन्टची बॉडी सेलची बनली आहे, आपली बॉडी सेलची बनली आहे, पण प्लॅन्टच्या बॉडीच्या सेलमध्ये काय असते, सेलवाल असते, म्हणून त्या लिव्हिंगला अलग केलं. पुन्हा यांचं बनवलं एक ग्रुप. आणि ज्यांच्यामध्ये सेल राहतच नाही, सेल राहते, सेलवाल नाही राहत, विदाऊट सेलवाल, हे सगळे कोण आहेत, ॲनिमल. शेवटचा सगळे ॲनिमल जो आहे त्यांचा बनला एक किंगडम, एक ग्रुप. हा शेवटचा किंगडम 5 नंबरचा आहे ना, 5 किंगडम सिस्टीम, 5वा. आता ज्यांच्यामध्ये सेलवाल आहे त्यामध्ये आणखी फरक आहे. काहीमध्ये हिरवा रंग असतो, जसे बाकीच्या बघितल्या आपण, नाही बघितल्या आपण, शैवाल, ग्रीन अल्गी, बाकीचे प्लॅन्ट, याच्यामध्ये काय असते, हिरवं रंगाचं काय असते, क्लोरोफिल असते, त्यामुळे ते हिरवे असतात. दे कॅन मेक देअर ओन फूड, ते आपलं अन्न स्वतः तयार करतात की नाही, त्याला म्हणतो आपण ऑटोट्रॉप. त्याला काय नाव आहे, ऑटोट्रॉप. म्हणजे सेलवाल असलेले लिव्हिंग, पण ज्यांच्यामध्ये काय आहे, हिरवा रंग आहे, क्लोरोफिल आहे, दे मेक देअर ओन फूड. आणि म्हणून त्यांचं त्या सगळे असे सगळे जे प्लॅन्ट आहेत, लिव्हिंग आहेत, जे आपलं अन्न आपणच बनवतात आणि ते आम्हालासुद्धा पुरवतात, त्यांचं बनवला एक ग्रुप, त्याला म्हणतात किंगडम प्लॅन्टी. की झाले, तिसरं झालं. आता जे शेलवाल आहे, सेलमध्ये, सेल म्हणजे सेलच्या भोवती आवरण आहे सेलवालचं, परंतु ते अन्न बनवू शकत नाही, असे फंज आहे, बघितले नाही का, अडिंबी वगैरे बा, मशरूम, यांच्यामध्ये हिरवं असते का मशरूम, हिरवं नाही राहत, कारण काय, त्यामध्ये काय राहत नाही, क्लोरोफिल ग्रीन कलरचं राहत नाही, ते नॉन ग्रीन आहेत, म्हणून ते अन्न बनवू शकत नाही. यांचा बनवला एक ग्रुप, सेलवाल असलेले बट नॉन ग्रीन, कॅन नॉट मेक द फूड, यांचं बनवलं एक गट, याला म्हणतात किंगडम फंजाय. आणि ह्या शेवटचं पाहिलं बघितलं आपण, कोणता आहे शेवटचं, ॲनिमिलिया. असे झाले 5 किंगडम. कोणते कोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी, फंजाय, ॲनिमिलिया. This is called as 5 kingdom system given by the scientist रॉबर्ट व्हिट्टकर. ठीक आहे, चला आता पुढे जाऊ आपण. आता याच्यामधलं आपल्या पाठाचं नाव काय आहे बघा बरं सर्वांनी, क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. तर आपल्याला याच्यामध्ये कोणत्या किंगडमशी संबंध आहे, फक्त आता किंगडम प्लॅन्टीशी संबंध आहे आपला, याची माहिती पाहणार आहोत आपण. हाऊ द किंगडम प्लॅन्टी
इज क्लासिफाईड, याचं कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोणाचं? किंगडम प्लॅन्टी. इथपर्यंत बघितलं आपण सगळ्या जगातल्या लिव्हिंगचं कसं क्लासिफिकेशन केलं आहे. अलग अलग याचे ग्रुप पाडले आहेत, डिफरंट ग्रुप पाडले आहेत. यातला हा किंगडम जो आहे महत्त्वाचा आपल्यासाठी या पाठामध्ये, कारण पाठाचं नावच ते आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स. आता बघूया आपण हे क्लासिफिकेशन प्लॅन्टचं कशा प्रकारे केलेलं आहे, कशाच्या आधारावर केलेलं आहे, कोणतं बेस आहे. जसं तुम्हाला म्हटलं तुमचं आम्ही शाळेत क्लासिफिकेशन केलं, अलग अलग ग्रुपमध्ये केलं. आधार कोणता होता, याच्यामध्ये बेस काय होता? तुमचं वय, यानुसार केलं आम्ही. केलं की नाही? तर असंच इथे आधार काय या प्लॅन्टला क्लासिफाय करायला? याच्यामध्ये एकूण 5 आधार आहेत. नंबर 1, तुम्ही मला सांगा मुलांनो, विद्यार्थी मित्रांनो, सगळेच प्लॅन्ट सारखे आहेत का? जसं आपण नदीमधलं शैवाळ बघितलं, एक धागा म्हणजे याची बॉडी असते, तिथं रूट असतो का, स्टेम असतो का, लीव असतो का? नाही. आणि हे बाकीचे प्लॅन्टला रूट, स्टेम सगळे असते, ऑर्गन्स. म्हणून प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ द ऑर्गन्स, म्हणजे प्लॅन्ट्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, 2 गट पाडले आहेत. कशानुसार? इफ द ऑर्गन्स आर प्रेझेंट, सेपरेट ग्रुप. इफ द ऑर्गन्स आर ॲब्सेंट, जसं म्हटलं आपण शैवाळ, अल्गी, त्याला पाडलं एक ग्रुप. हा झाला पहिला बेस. कोणता? प्रेझेन्स ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. रूट, स्टेम, दे आर ॲब्सेंट इन सम प्लॅन्ट अँड प्रेझेंट इन सम प्लॅन्ट. आहे त्यांचा एक गट आणि हे ऑर्गन नाही आहे त्यांचा एक गट, असं पण ग्रुप. सेकंड, प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज. आता जे प्लॅन्टच लहान आहेत, धाग्यासारखे आहेत, फिलॅमेंटसारखे याची बॉडी आहे, रूट, स्टेम, लीव्ज ॲब्सेंट आहेत, त्यांच्यामध्ये वाटर, फूड सहज पोहोचते ऑल पार्ट्सपर्यंत. पण जे मोठे प्लॅन्ट आहेत, हे सगळे तुम्हाला दिसते, नीम, बनियान, पीपल वगैरे, यांच्यामध्ये हाऊ द वाटर अँड मिनरल्स फूड ऑल हाऊ द वॉटर मिनरल्स इट सप्लाइड टू ऑल पार्ट्स, कसं पोचतो वॉटर मिनरल, हाऊ इट रिचेस टू ऑल पार्ट्स, कसं पोचतो फ्रॉम द सॉईल. किंवा त्यांचे लीव्ज ग्रीन असतात, ते फूड प्रिपेअर करतात, हाऊ द फूड ट्रान्सपोर्ट टू ऑल अदर पार्ट्स, कसे पोचते. लहान आहेत त्यांची अडचणच नाही, यांच्यामध्ये बाकीचे ऑर्गन आहेच नाही. पण जे मोठे मोठे प्लॅन्ट आहे यांच्यामध्ये काय आहे? स्पेशल सिस्टीम आहे. कायसाठी? कशासाठी? टू सप्लाय वॉटर मिनरल्स, टू सप्लाय फूड. त्याला म्हणतो आपण कंडक्टिंग टिश्यू. काय नाव आहे? कंडक्टिंग टिश्यू. म्हणजे टिश्यूज टू सप्लाय फूड अँड वॉटर. ते काहीमध्ये असते, काहीमध्ये नसते. जसे तुम्हाला म्हटलं पाण्यातले लहान लहान प्लॅन्ट, शैवाल वगैरेच्यामध्ये नाही राहत, गरज राहत नाही, तर त्यांचा एक गट. पण यांच्यामध्ये हे असते कंडक्टिंग टिश्यू, यांचा वेगळा गट. झालं. हा झाला सेकंड बेस फॉर क्लासिफिकेशन, प्रेझेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू और ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यू. असं. तिसरा आधार कोणता आहे? प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रूट, सीड्स. तुम्ही मला सांगा, सगळ्या प्लॅन्टमध्ये फ्लावर असते का? काहीमध्ये नसते. असं बघितलं आपण, पाण्यातले नाही राहत. मग फ्लावरच नाही तर मग काय राहील? सीड राहील का? नाही. फ्रूट्स राहील का? नाही राहणार. म्हणून plants are divided on 2 groups into 2 groups. Plants are divided into 2 groups. कसे? On the basis of presence of flower, fruit, seeds किंवा absent of flower, fruit, seeds. त्यांच्यामध्ये आहे यांचा एक ग्रुप, यांच्यामध्ये नाही त्यांचा एक ग्रुप. ठीक आहे. त्यानंतर आता सीड आहे, पण सगळ्यांची सीड कवर्ड आहे का? झाकली असते का कव्हरमध्ये? हो, बहुतेक काही झाकली असते सीड्स फळामध्ये, पण काही काहीची सीड उघडी असते, यांच्यामध्ये फळ नसते, नुसती सीड आणि विदाऊट कवर. सो ऑन द बेसिस, आता हा झाला तिसरा. चौथा झाला हा, सीड झाकली असणे आणि सीड उघडी असणे, नेकेड असते, ओपन असते. का म्हणतो आपण? सीड इज ओपन किंवा कवर्ड. यानुसार आणखी 2 गट पडते प्लॅन्टचे. प्लॅन्ट हॅविंग कवर्ड सीड, सेपरेट ग्रुप. ऑल द प्लॅन्ट हॅविंग अनकवर्ड सीड, ओपन सीड, सेपरेट ग्रुप. हा झाला चौथा आधार, बेस. पाचवा आहे, आता सीड आहे, कवर्ड आहे, झाकली कवर्ड आहे. फळामध्ये 2 प्रकार आहेत. तुम्ही जसे खाता ना,
व्हीट, राईस, ज्वार, मेज यांच्या हे बिया खातो भात आपण. भात म्हणजे काय? सीड्स आहे. व्हीट म्हणजे काय? गहू सीडच आहे ना. ज्वार सीडच आहे. यांच्या समजा आपण सीडला दाबलं, किती भाग होतात? यांचे भाग होतात का? नाही होत भाग, एकच सीड राहते. पण समजा आपण हरभरा घेतला, वाटाणा घेतला, ग्राउंडनट आहे ना, पीनट, वाटाणा, ग्राउंडनट, शेंगदाणा, हरभरा, बेंगाल ग्रॅम, डाळीवाले सगळेच दाबलं, काय होतात? 2 भाग होतात की नाही याच्या सीडचे यांच्या. म्हणून ऑल द लिव्हिंग दे हॅव द सीड्स विथ 2 पार्ट्स. यांच्या सीडला 2 भाग होतात, त्यांना म्हणतात डायकॉट, डायकॉटिलेडॉन, शॉर्टमध्ये डायकॉटमध्ये त्याला म्हणायचं. पण ज्यांचे बेंचे भाग होत नाही, कोकोनट एकच भाग आहे ना, मेज, मका एकच भाग असतो सीडचा, मग याला म्हणतात मोनोकॉटिलेडॉन किंवा मोनोकॉट. हा झाला 5वा बेस. सो प्लॅन्ट्स आर डिवायडेड, क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दीज 5 बेसिस. कोणते कोणते? नंबर फर्स्ट, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. सेकंड, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज. थर्ड, presence or absence of flowers, fruits, seeds. Number 4, seeds covered or open. Number 5, seeds having monocot or dicot. ठीक आहे. अशा प्रकारे हळूहळू काम पुढे सरकत गेलं, प्रोग्रेस याच्यामध्ये होत गेली. मग याच्यामध्ये एक पहिला वैज्ञानिक आहे ज्यांनी प्लॅन्टला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं. याचं नाव होतं इचलर. याचं काय नाव होतं? इचलर किंवा आयचलर म्हणा. सो इचलर, द सायंटिस्ट इचलर, इन द इयर 1883, 1883 काय केलं यांनी? ही डिवायडेड द प्लॅन्ट इंटू 2 ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड फायनेरोगॅम्स. फ्लावरिंग प्लॅन्ट, फायनेरोगॅम्स. नॉन फ्लावरिंग प्लॅन्ट, त्यांना फ्लावर राहतच नाही, क्रिप्टोगॅम्स. अशा प्रकारे यांनी हे कार्य केलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आपण पुढला भाग बघणार आहोत याच्यामध्ये की एकंदरीत या पाठामध्ये आपण कशाप्रकारे प्लॅन्टचं क्लासिफिकेशन केल्या जाईल आपण करू. यात आपण थोडक्यामध्ये याला आपण असं चार्ट बनवू यांचा. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत सर्व माहिती ठेवा आणि तुम्ही याच्यावरचे प्रश्न बनवायचे. आता बघा याच्यावर प्रश्न कसे बनतील. राईट, काही मुलांनी छान मला मागं पाठवले व्हॉट्सअपवरती. राईट डाऊन ऑल द किंगडम्स ऑफ 5 किंगडम सिस्टीम. व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल. हा 8वीचा भाग आहे. प्रो म्हणजे फाल्स, कॅरिओट म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियस राहत नाही स्पेशल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन राहत, न्यूक्लियस असतो पण न्यूक्लियस सगळं मिक्स झालं असते, सेपरेट नसतो. नो सेपरेट न्यूक्लियस असं म्हणायचं, म्हणजे फाल्स न्यूक्लियस. त्यानंतर राईट द ग्रुप ऑफ युकॅरियोटिक सेल्स. कोणते कोणते आहेत मग? युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. त्यानंतर हाऊ मल्टीसेल्युलर लिव्हिंग्स आर डिवायडेड. म्हणला पुढला प्रश्न, विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. हाऊ आर द लिव्हिंग ऑफ किंगडम ॲनिमिलिया. समजा असा प्रश्न बनला, याचं उत्तर काय राहील? लिव्हिंग विदाउट सेल वॉल, दे आर इन द ॲनिमिलिया. असे लहान लहान तुमचे प्रश्न बरेच बनतात. ठीक आहे. तुम्ही याला एक्सप्लेन पण करू शकता. कसं? ऑल द लिव्हिंग्स आर डिवायडेड इंटू 2 मेन ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. त्यानंतर ऑल द प्रोकॅरियोटिक लिव्हिंग्स आर इन द 1 ग्रुप दॅट इज कॉल्ड ॲज मोनेरा. दिस इज किंगडम फर्स्ट. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न बनवायचे, एक्सप्लेन करायचं 1 by 1. हे दुसरं, ऑल द युकॅरियोटिक लिव्हिंग्स आर डिवायडेड इंटू 2 क्लास, 2 ग्रुप, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. All unicellular livings, unicellular but eukaryotic, they are in the 1 group, Protista kingdom. Multicellular in 2 groups, with cell wall, without cell wall. All the living without cell wall in 1 group, Animalia kingdom. The living with cell wall again divided into 2 groups, plenty autotrophs and heterotrophs, making their food. Autotrophs cannot make the food, heterotroph. Autotrophs making food living, kingdom plenty group. Living cannot make the food means heterotroph in 1 group, that is fungi. झाले 5.
अशा प्रकारे. त्यानंतर बघितलं आपण बेसिस ऑफ राईट डाऊन द डिफरंट बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, हे एवढे येईल. ठीक आहे. त्यानंतर वर्क ऑफ इचलर. ठीक आहे. अशा प्रकारे. यानंतर या पुढचा भाग आहे क्लासिफिकेशन ऑफ द प्लॅन्ट्स. हाऊ द प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड. एंटायर प्लॅन्ट्स ऑफ धिस अर्थ. या पृथ्वीवरील सगळे प्लॅन्ट कशा प्रकारे क्लासिफाय करता येतात. अगदी या चार्टनुसार तुम्हाला पटकन समजून येईल. किंगडम कोणता आहे, प्लॅन्टी. मग शिकलो आपण तो 5 किंगडममधला एक किंगडम प्लॅन्टी. आता सगळे जे प्लॅन्ट आहेत यांना फ्लावर येते का, बरेचशांना फ्लावर येतच नाही. सो ऑल द प्लॅन्ट्स विदाउट फ्लावर दे हॅव प्लेस्ड इन वन ग्रुप. यांचा एक ग्रुप केलेला आहे, त्याला म्हणतात क्रिप्टोगॅम. याला का नाव आहे, क्रिप्टोगॅम्स. आणि ज्यांना फ्लावर येतात, जसं आपला आंबा, लिंबू आहे, संत्रा, मोसंबी यांना फ्लावर येते की नाही, यांचा एक ग्रुप पाडला, याला म्हणतात फानेरोगॅम्स. आता यांना फ्लावर तर येत नाही, पण त्यांचे आणखी प्रकार आहेत. फ्लावर नसणारे पण त्यांची बॉडी पण डिफरंट टाईपची आहे, सेम नाही आहेत. यांचे प्रकार 3 पडतात. जसं ज्याला काहीच राहत नाही, नो रूट नॉट, फ्लावर तर राहतच नाही, पण रूट पण नाही, स्टेम पण नाही, लिव्स पण नाही राहत. असं म्हटलं आपण शैवाळ, चिल्ला नदीतला. एकच तंतू म्हणजे बॉडी असते का, रूट काहीच नाही राहत, स्टेम, लिव्स काहीच नाही राहत. यांचा एक गट पाडलेला आहे विदाऊट ऑर्गनवाले, अब्सेन्स ऑफ ऑर्गनवाले. याला म्हणतात थॅलोफायटा. काय नाव याला, थॅलोफायटा. हे कोणते आहेत, स्पायरोगारा वगैरे आहे ना, हे अलगी याच्यामध्ये मोडतात. हे दुसरं आहे, फ्लावर तर नाही राहत, पण त्यांच्यामध्ये काय असते, रूट सारखे ऑर्गन असतात, स्टेम सारखे ऑर्गन असतात. खरे स्टेमही नाही, खरे रूटही नाही, पण त्यासारखे असणारे ऑर्गन, म्हणजे यापेक्षा थोडेसे डेव्हलप झालेला हे प्लॅन्ट असतात. त्यांचं बनवला एक ग्रुप, याला म्हणतात ब्रायोफायटा. काय नाव आहे यांचा, सगळे ग्रुपचे नाव आहे ब्रायोफायटा. जसं म्हणतो आपण वर्ग 5वा, वर्ग 6वा, वर्ग 7वा असं म्हणतो की नाही, असं हे आहे. ठीक आहे. नंतर आता तिसरे कोणते, फ्रूट तर नाही, फ्लावर तर नाहीच आहे, सगळे हे बिन फ्लावरचे, विदाऊट फ्लावर. पण यांच्यामध्ये काय असते ऑर्गन, रूट, स्टेम, लिव्ज इथं दिसायला सुरुवात होते, यांच्यामध्ये दिसतात हे. मग यांचं बनवलं एक ग्रुप, याला म्हणतात टेरिडोफायटा. म्हणजे प्लॅन्ट्स विथ रिअल रूट, रिअल स्टेम, रिअल लिव्ज. हे कोणते आहेत, प्लॅन्ट विदाऊट. हे कोणते आहेत, प्लॅन्ट विदाऊट रूट, स्टेम, लिव्ज. हे कोणते आहेत, दे हॅव रूट लाईक स्ट्रक्चर असते, पण खरे रूट नाही. स्टेम लाईक स्ट्रक्चर, पण खरे स्टेम नाही. लिप लाईक स्ट्रक्चर असतो. याच्यामध्ये इथं म्हणजे कोणत्या आहेत, अब्सेन्स ऑफ ऑर्गन, अब्सेन्स ऑफ ऑर्गन. इथं फॉल्स ऑर्गन, आणि इथं ट्रू ऑर्गन. याला म्हणायचं टेरिडोफायटा. ऑल द प्लॅन्ट्स हॅविंग ट्रू ऑर्गन, विदाउट फ्लावर बट ट्रू ऑर्गन. ऑल द प्लॅन्ट्स हॅविंग फॉल्स ऑर्गन्स, याला म्हणतात ब्रायोफायटा. ऑल द प्लॅन्ट्स हॅविंग नो ऑर्गन, थॅलोफायटा. आता ज्यांना फ्लावर असते यांच्याकडे जाऊ आपण. हां, याच्यामध्ये फ्लावर तर असते, पण त्यांची सीड, फ्लावर असते पण फळ नसते इथं. म्हणजे सीड कशी राहील, ओपन सीड राहील. ओपन सीडवाले, त्याचं नाव आहे जिम्नोस्पर्म. याचं काय नाव आहे, जिम्नोस्पर्म. जिम्नोस्पर्म, जिम्नोस्पर्मी. जिम्नो म्हणजे ओपन सीड, सीड राहत नाही, सीडला कवर राहत नाही. ठीक आहे, याला म्हणतात जिम्नोस्पर्म. यांचं गटाचं नाव आहे जिम्नोस्पर्म. सीड असते पण फ्रूट नसते, याला म्हणतो ओपन सीड हे प्लॅन्ट. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्यांना सीड असते आणि सीड झाकून पण असते. आंबा
मोसंबी, ॲपल असते सीड आतमध्ये, पण झाकून असते फळाच्या हे नाही. कवर्ड सीड, तर त्याला म्हणतात याला नाव आहे एन्जिओस्पर्म. एन्जिओस्पर्मी, यम नंतर ए लिहायचं. एन्जिओस्पर्मी ज्यांच्या म्हणजे याला म्हणतो आपण कवर्ड सीड. कवर्ड सीड. आता हे कवर्ड सीडवाले सगळे आंबा, लिंबू, मोसंबी सगळे लहान, रोज वगैरे सर्व आले याच्यामध्ये, जेवढे फळवाले सगळे प्लॅन्ट इथं आले. आता एन्जिओस्पर्म याच्यामध्ये जे सीड जे असते, कवर्ड सीड जे असते, कवर्ड सीड आहे. हां, इथं प्रकार नाही आहे. जिम्नोवाले सगळे एकाच्या मोडतात, सीडला कवर नाही म्हणजे नाही. आता जे एन्जिओस्पर्म याच्यामध्ये सीडला कवर असते, हे आणखी सीड जे आहे त्यांच्या कवर सीड म्हणजे फळं आहे. धान असते ना, धानला काय असते, लोंब असते ना धानाचा, त्यामध्ये कवर असतोच, सीडला असतो ना. आता याच्यामध्ये ज्यांच्या सीडचे 2 भाग होतात, कवर सीड आहे पण ज्यांचे 2 भाग होतात ते मगाशी म्हटल्याप्रमाणे डायकॉट. का नाव आहे? डायकॉट. ज्यांच्या सीडचे 2 भाग होत नाही त्याला म्हणतात मोनोकॉट. अशा प्रकारे जगातल्या सगळ्या प्लॅन्टचं क्लासिफिकेशन केल्या जाऊ शकते, केल्या गेलेलं आहे. याला म्हणतो आपण क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लॅन्टी, जे आता या जगामध्ये या प्रकारे सगळं यानुसार सुरू आहे प्लॅन्टचं स्टडी. ठीक आहे, तर तुम्ही हे नीट समजून घ्या. पहिल्यांदा क्रिप्टोगॅम्स, फायनेरोगॅम्स, प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर्स, नंतर थॅलोफ्रायटा, प्रायोफायटा, थेरिडोफायटा. हे गट कोणाचे पाडले? क्रिप्टोगॅमचे. कशानुसार? इथं अब्सेन्स ऑफ ऑर्गन, फॉल्स ऑर्गन, ट्रू ऑर्गन. त्यानंतर यांचं फ्लावर असलेले वाले, इथं म्हणू आपण नो फ्लावर, इथं फ्लावर राहतच नाही, इथं फ्लावर असतात. मग त्यांचे 2 गट पाडले आहे. फ्लावर आहे म्हणजे सीड आहे, सीड आहे म्हणजे मग ओपन सीड आहे, तर मग जिम्नोस्पर्म, त्यांचं गटचं नाव जिम्नोस्पर्म. त्यानंतर यामध्ये सीड कवर्ड आहे, सीड कवर्ड आहे म्हणून एन्जिओस्पर्म. तर सीड 2 प्रकारची आहेत. 2 पार्ट, 2 भाग होणारे, 1 पार्ट, एकच भाग सीडचा असतो, याला म्हणतो मोनोकॉट. आणि 2 भाग होते सीडचे म्हणून त्याला म्हणतो आपण डायकॉट. 2 पार्ट ऑफ द सीड्स. ठीक आहे, तर सर्वांनी